तू माय माऊली जीवीचा जिव्हा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो अभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये भगवान श्रीरामाच्या कृपेने
दरवर्षाप्रमाणे आपण याही वर्षी नवीन वर्षाच्या निमित्ताने भगवत चिंतन, भगवत सेवा या पवित्र स्थळी दरवर्षी असते. याही वर्षी ही कीर्तन सेवा, कीर्तन महोत्सव, गुढीपाडवा महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. विषय प्रवेश करण्यापूर्वी श्रीगुरूचं स्मरण वंदन करून आजच्या कार्यक्रमात उपस्थित समस्त संत मंडळी, भक्त मंडळी, मातृशक्ती, लहान थोर या सर्वांनाच आजच्या व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम करून नूतन वर्ष गुढीपाडवा या निमित्ताने तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभकामना. एक तास भगवत चर्चा आपली आहे. अनुकूल वातावरण आहे. समस्त भक्त मंडळींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महत्त्वपूर्ण दिवस आजचा. भगवन नाम चिंतन या सृष्टीचा निर्माण झालेला आदी दिवस म्हणजे युगादी आहे. युगाची सुरुवात जिथून होते ते गुढीपाडवा आहे. युग इथून सुरू झाला. युगाचा प्रारंभ झाला, आरंभ झाला युगाचा. सृष्टी निर्माण झाली आज पाडव्याच्या दिवशी. शास्त्र सांगते, वेद सांगतात, जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली, सृजन झालं, त्यावेळेस एक स्फोट झाला, एक आवाज झाला. एक असं विज्ञानाचंही मत आहे की सृष्टी निर्माण झाली तेव्हा एक स्फोट झालेला आहे, असं वैज्ञानिक बी सांगतात. ते आवाज काय होता, स्फोट काय होता, त्याला संतांनी, महापुरुषांनी, वेदांनी त्या आवाजाचं परिचय दिलेला आहे. त्या आवाजाला शास्त्रामध्ये शब्द असं नाव आहे. काय नाव आहे? शब्द झाला, एक मोठा शब्द झाला, ध्वनी. ते आवाज म्हणजेच अनेक संतांच्या मुखातून श्रवण केलेलं आहे. सृष्टीच्या आधी आरंभाला जो काही ध्वनी झाला होता, शब्द झाला होता, त्या शब्दाचं नाव आहे ओम. ध्वनी आहे. एकाक्षर ब्रह्म आहे. पहिला शब्द सृष्टीमधला कोणता आहे? ओम. हा पहिला शब्द आहे. याला आदी म्हणतात. आणि हे ओम शब्दाची सुरुवात
अ पासून झालेली आहे. अ, ओ, म, औ. ओम आहे, पहिला शब्द आहे. आणि त्या शब्दालाच संतांनी नाम असं नाव दिलेलं आहे. नाम शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी. हे पहिला शब्द आहे सृष्टीचा. अकार, उकार, मकार, ओंकार. ऋग्यज साम असे 3 वेद निर्माण झाले. ओंकारातूनच त्याची निर्मिती झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश प्रगट झाले ते ओंकारातून झाले. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश. असा हे शब्द आहे. ओम. ओम इत्याक्षर ब्रह्म. भगवद्गीता हे ब्रह्म अक्षर आहे, शब्द आहे, तेच ब्रह्म आहे. ब्रह्मापासूनच सृष्टी निर्माण झाली. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस कोण्याही गोष्टीची सुरुवात करायची ठरली, कुठलंही कार्य करायचं असेल, प्रारंभ करायचा असेल, तर संतांनी आपणाला सांगितलं की आरंभाला शब्दापासून सुरुवात कर. शब्दापासूनच सुरुवात झालेली सृष्टी आहे. आदि युगादी, आदि सच युगादी सच. नानक, गुरु नानक भी सांगतात की हेच नाम सच आहे. ही सुरुवात, सृष्टीची सुरुवात झाली. आपल्या कुठल्याही आरंभाला आपण नामापासून आरंभ करतो. काम असो, कर्म असो, कुठलंही विशेष असो, नामापासून सुरुवात झाली पाहिजे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. अनेक प्रमाण आहेत. राम राम स्मरा आधी आधी. ज्याच्या मुखामध्ये आधी नाम येईल त्याची व्याधी उपाधी समाप्त होऊन जाते. त्याची नाम आधी येईल तर उपाधी मुक्त होईल, व्याधी मुक्त होईल. अशी नामाची महिमा आहे. आणि त्याच्यामुळे पुढे जे आपणाला जे कार्य करायचं आहे त्याची सिद्धी होऊन जाते, सफल होऊन जाते काम. आता अधूर राहते काम. नामा वाचून अधूर राहते. कितीही मोठा यज्ञ केला, कितीही वेदाचे मंत्र जपले, उच्चार केला, तरी पूर्णाहुतीच्या वेळेस नामस्मरणानंच पूर्णाहुती होती. हरीचं नामच घ्यायला होतात. याज्ञिक बी हरिनामानेच पूर्ती होती. कथा संपल्यानंतर बी हरिनामानंच पूर्ती होती. हरे नमः नामानंच पूर्ण होते. तोपर्यंत आपलं जीवन अपूर्ण आहे. संसार अपूर्ण आहे, जीवन अपूर्ण आहे, जन्म अपूर्ण आहे, पूर्ण नाही.
तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. नामानं पूर्ती होती. आदी सृष्टीच्या आदी शब्द आहे. शब्दातून सृष्टी निर्माण झाली आणि ते शब्द परंपरा चालत आली. शब्द परंपरा त्याला त्या परंपरेला शास्त्रामध्ये नाद परंपरा असं नाव आहे. क्या नाम है उसका? नाद परंपरा चलती आई. परंपरेचे 2 प्रकार आहेत. नेहमी तुम्ही ऐकलेले असाल तरी आज पुन्हा ऐकून ठेवा. एक आहे नाद परंपरा आणि दुसरी आहे बिंदू परंपरा. बिंदू. तुमचा आमचा जन्म झालेला आहे. ही सृष्टी जिथून निर्माण झाली ते बिंदू परंपरा आहे. जन्माची परंपरा आहे ते बिंदू परंपरा आहे जन्माची. आणि संप्रदाय जे पारमार्थिक परंपरा आहे ते नाद परंपरा आहे. 2 खानदानी आहेत. एक शब्दाची खानदान आहे आणि एक बिंदू. बिंदू म्हणजे बिंदूपासून जन्म झालेला आहे. बस स्पष्ट सांगायचं. एक बिंदूपासून जन्म झालेला आहे. आई आणि वडिलापासून एक बिंदूपासून जन्म झाला. याला बिंदू परंपरा म्हणतात. हे सगळे बिंदू परंपरा. नारद मुनी आणि राजा दक्ष प्रजापती यांचे काही पुत्र होते. बिंदू परंपरा झाली परंतु यांच्या उद्धाराची सोय काही नाही. यांचं कल्याण कसं होईल म्हणून संतांनी नाद परंपरा सुरू केली. जे संतांचे अनुयायी आहेत ते संतांची खानदान आहे. लाडकी लेकमी संतांची परमार्थाचा एक जन्म आहे. 2 जन्म आहेत. एक मायबापानं दिलेला जन्म आहे आणि एक संतांनी जे बोध केलेला आहे. आपणाला माणूस म्हणून, ईश्वराचा अंश म्हणून, परमात्माचं स्वरूप म्हणून पुन्हा आपणाला जे काही सांगितलंय, जागं केलंय, हे दुसरा जन्म आहे. याला कोणती परंपरा म्हणतात? नाद परंपरा. सध्याच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये नाद परंपरा श्रेष्ठ होती, त्याला महत्त्व होतं. आता बिंदू परंपरा, वंश परंपरेला महत्त्व आहे. राजकीय क्षेत्रामध्ये असो, काय चालू आहे सध्या? आपल्याच खानदानीमधून राज करीत राहावं. हे कोणती परंपरा आहे? हे वंश परंपरा आहे. मठ मंदिरावर जे काही उत्तराधिकारी येत राहतील ते कोणते यायला पाहिजे? नाद म्हणजे संतांनी दिलेलं नाम, शब्द त्याच्यातून आलेली परंपरा. जोपर्यंत नाद परंपरा राहील सृष्टीमध्ये, तोपर्यंत मठ मंदिराचं पावित्र्य, मठ मंदिराचं संप्रदायाचं गांभीर्य, त्याचं अनुशासन, त्याची पवित्रता, त्याच्यातलं जे काही राम आहे ते नाद परंपरेतून टिकून राहील. परंतु नाद परंपरा राहिली नाही, शब्द परंपरा राहिली नाही. आपल्या गादीवर आपल्या जातीचं बसावं.
गादीला जे अधिकारी आहे ते ज्ञानी अधिकारी असावं का जातीचा अधिकारी असावं गादीवर. सध्या जर तुम्ही चौकशी केली जर कुठं बी तर नाद परंपरा बुडून गेली आणि वंश परंपरा सुरू झाली. वंश परंपरा कुठलीही गोष्ट जगातली कुठल्या एका दोघाची गोष्ट सांगू नका, डोक्यात आणू नका. माझं कीर्तन थोडंसं कधी कधी उलट्या व्हायल्यात कोणाकोणाला. वेगळ्या पद्धतीनं सोचण्याचं एक मानसिकता आहे. वंश परंपरा निघाली गोष्ट नादाची तर एक बार नाद काढूच द्या. आता नाद परंपरा वंश परंपरा चालू आहे. त्याचं पावित्र्य ठेवायचं असेल तर अधिकाऱ्याची गरज आहे, जातीची नाही. त्याचं अनुशासन, त्याचं गांभीर्य, त्याची संस्कृती, त्याच्यातले जे काही तत्व आहे त्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर अधिकाऱ्याची, योग्य पुरुषाची गरज आहे, परंपरेची नाही. आता म्हणून हे नाद परंपरा आहे संतांची. तर ही दुसरी सृष्टी काही दक्ष प्रजापतीच्या मुलांनी हे नाद परंपरा सुरू केली आणि त्याच्यातून सर्वात पहिलं भागवत सांगते की जे सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार अशा 4 महापुरुषांनी कोणती परंपरा केली? पारमार्थिक सृष्टी निर्माण केली. त्यांचं लग्न झालं नाही, त्यांनी माणूस तयार केलं नाही, त्यांनी माणसात माणुसकी तयार केली, माणुसकीला पैदा केलं. हे कोणती परंपरा आहे? हे नाद परंपरा आहे. संतांनी काय केलं? काय निर्माण केलं? सध्याच्या काळामध्ये हे निर्माण करण्याची गरज आहे. बऱ्याच लोकांना मंदिरं निर्माण करायची जास्त उत्कंठा आहे. प्रत्येकाला वाटलं की आपलं मंदिर बांधलं म्हणजे आपलं नाव राहते. एक समाज निर्माण करावं, एक माणूस निर्माण करावं, हे कोणालाच नाही चिंता. मंदिर बनवावं. मंदिर बनवलं म्हणजे नाव बी होते आणि मोकळं सांगून जायचं आता सगळे तुम्ही आपलेच, आता इथं दुसरं कोणी नाहीच. आता मंदिर बांधलं म्हणजे नाव बी होते, मंदिर बांधलं म्हणजे चंदा करायला सोपं जातं. कशाला? धंदा करायला सोपं जाते. धंदा आणि चंदा. बिना मंदिर चंदा धंधा मंदा हो जाता. कहाँ चलता? कुछ ना कुछ सामने होना चाहिए करने के लिए. मंदिर समाज निर्माण केल्यामुळे पुण्य होईल, देशाची अभिवृद्धी होईल, देशाचा विकास होईल, परंतु चंदा करायला चान्स नाही. आणि मंदिरं केल्यावर धंदा करायचा. कशा कशाचा धंदा केला लोकांनी. संताईचा धंदा केला. कोणी कोण्या संताला घेऊन धंदा करायला, कोणी कोण्या संताला. अरे संत तर सोडा, ज्यांनी ज्याला गुरु करून घेतलेला असेल तर त्या गुरुचा बी धंदा उचलला. गुरुचे फोटो ची विक्री सुरू झाली. गुरुला विकायचं. फोटो म्हणजे गुरुलाच विकायचं. नाही सहन होत तो मलाही माहीत आहे, परंतु काय करू, सांगावं लागतं. गुरुच्या नावानं पुण्यतिथी जयंती ठेवून धंदा, गुरुच्या नावानं विक्रय, गुरुच्या नावानं कमाई, गुरुच्या नावानं संपत्ती जमा करणं. हे विकण्यासारखी गोष्ट नाही. हे महापाप आहे, महादोष आहे, महापाप आहे.
अन्याय आहे, अपराध आहे. या साऱ्या गोष्टी अपराधी आहे. म्हणून संतांनी सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आज ज्या झालेल्या आहेत, ह्या सगळ्या विकृत झालेल्या सोडून संतांनी आपणाला अभंगामध्ये स्पष्ट केलेलं आहे की ज्याच्यामध्ये एक म्हण आहे, एक नाम तारी, एक नाम तारी और बाकी सब दुकानदारी. बस संपलं काम. एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. म्हणून दुकानदारी संतांच्याकडे नव्हती, म्हणून तुम्हाला आम्हाला त्यांनी नाद परंपरेची सूचना दिली, नाद परंपरेचं वारसा दिला. आणि ते अभंग म्हणजे आजच्या अभंगाचा पहिलाच चरण. आरंभे आवडे आदरे आरे राम. आरंभे आवडे आदरे आरे राम. आरंभे आवडे आदरे राम. आरंभे आरंभी आवडी आदरी आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. हे नाद परंपरा आहे, नाम परंपरा आहे. तर नवीन वर्ष आहे, व्यासपीठावरून प्रार्थनापूर्वक संदेश आहे आपल्या सर्वांना की नवीन वर्षापासून आपल्या जीवनामध्ये नवीनता आली पाहिजे, काही नवीनपणा. आजपर्यंत जे केले ना त्याच्यात काही बदल झाला पाहिजे. वंश परंपरेचा मोह असेल, ममता असेल, हे सोडून हे जे काही नाम परंपरा आहे याला महत्त्व द्यावं. काही चुकीचे कामं झाले असतील ते सोडून आज बिनचूक कामाचा संकल्प करावाच. काही व्यसन असतील कोणाला तर व्यसनमुक्त होऊन आज निर्व्यसन जगण्याचा संकल्प करावा. कोणाचं काही जे काही
वाईट असेल ज्याच्यामध्ये त्याला टाकून आज एक सकाळी स्नान करताना ते पायाखाली काय घेतात? पिसोळा म्हणतात ना, पिसोळा. पायाखाली का घेतात? पिसोळा का घेतात? आणि ते पिसोळा असा विचित्र आहे, कितीही पावसाळा असला तर पिसोळा निघत नाही, आणि उन्हाळा आल्यावर निघाल्याशिवाय पिसोळा. पिसोळा म्हणजे एक पिसासूर नावाचा एक दैत्य होता. त्याने या पृथ्वीवर अन्याय, अत्याचार, व्याभिचार, दुराचार, भ्रष्टाचार सगळेच आचार राबवले. कोणता असर? पिसासूर. पिसासूर म्हणजे काय? ज्याला पैशाचं पिसं लागलं त्याचं नाव पिसासूर. अहो आमचं ग्रंथच तसला आहे का? बंजारा भाषामध्ये पैशाला काय म्हणतात? पिसा. आणि त्या पिशाचं पिसं ज्याला लागलंय त्याचं नाव. मग पिसासूर होता का पिसासूर आहे? शोधायची काय गरज आहे? फक्त एवढंच की ते पहिला असुर लोक अरण्यामध्ये राहत होते, आता बंगल्यामध्ये. तेवढंच फरक, एवढाच. कशामुळे? नामाची महिमा विसरून गेली. आपली परंपरा एक विशुद्ध परंपरा, महिमावान परंपरा होती. आहा, त्याला अस्तित्वात ठेवायचा प्रयत्न संतांनी केला होता. ते संपवून टाकले आणि हे पिसासूर पैदा झाले. मग आपल्या वडिलांनी एक विधान दिलेलं आहे की आज ते पिसोळा जे पिसासूर होता त्याला देवांनी मारलं. त्याला पिसासूराला अधर्म करणाऱ्या पिसासुराला मारल्यानंतर पुन्हा पुन्हा ते पिसासूर कोणाच्या डोक्यावर सवार होऊ नये म्हणून पाडव्याच्या दिवशी विजय झालेला दिवस म्हणून पुन्हा पुन्हा ते कोणाच्या डोक्यावर सवार होऊ नये याच्यासाठी त्याला पायाखाली घालतात. आंघोळ करताना पायाखाली घालतात. आणि आंघोळ करतानाच का घालतात तर आपलं जे काही पिसं असेल आपल्या डोक्यामध्ये ते धुवून जावं त्याच्या संग, म्हणून आंघोळ करतानाच त्याचे पायाखाली घेतात. त्याला पिसासूर कळाला? पिसासूर आहे की नाही? आता आहे. कुठं आहे? इथं आहे. आपल्याकडे बोट फिरवा, दुसरीकडे कशाला? मी तर हाव, तुम्ही हाव की नाही माहीत नाही. मी तर पिसासूर आहो. असं जे राक्षस आहे, राक्षस म्हणजे राक्षसी प्रवृत्ती आहे, राक्षसी विचारधारा आहे. एक आहे दशाननी विचारधारा आणि एक आहे दाशरथी विचारधारा. अशा दोन विचारधारा चालल्या. दाशरथी विचारधारा म्हणजे राम आणि दशाननी विचारधारा म्हणजे रावण. एक रावण विचारधारा आहे, एक राम विचारधारा आहे. राम विचारधारेवाले सगळे एकत्रित येतात. दाशरथी विचारधारा आणि रावण विचारधारावाले याच्यात मिसळू शकत नाहीत. त्यांचा विरोध असतो. विरोध करीत राहणं, सारखा विरोध करीत राहणं. हे दोन विचारधारेचा संघर्ष आहे, युद्ध आहे. दाशरथी दशाननी विचारधारा. दशानन कोणाला म्हणतात?
रावणाला म्हणतात. याला संपवण्याचं काम आज केलं म्हणून तुम्ही आज पाडव्याच्या दिवशी कोणाला पिशासूर धरला असेल, कोणाला स्वार्थ झपटला असेल, कोणाला लोभ झपटला असेल, कोणाला क्रोध झपटला असेल, तर आज प्रण करा, संकल्प करा. व्यसन कोणाला असेल, वाईट लक्षण असतील कोणाला, तर आज दिवस असा आहे की आज संकल्प करायचा आहे की आजपासून मी नवीन जीवन जगण्याचा संकल्प करीत आहे. मी तुम्हा सगळ्यांना माझ्या सहित आजच्या कीर्तनामध्ये संकल्प देत आहे की आजपासून नवीन जीवन जगायचं आहे. जे काही असेल तर नको असेल त्याचा निषेध करा, जे आवश्यक आहे त्याचा स्वीकार करा. हे पाडव्याचा दिवस आहे. पाडवा, प्रतिपदा. पाडवा म्हणजे प्रतिपदा आहे, प्रतिपद. प्रत्येक पाऊल योग्य दिशेनं टाकलं पाहिजे आज प्रतिपदेपासून. असा हा पाडवा. म्हणून आज आपण कुठून सुरुवात केलो? राम कृष्ण हरी आरंभी आवडी आदरी आले नाम. नामापासून आज पाडव्याची सुरुवात झाली आपली. आपला वर्ष सुखाचा जाओ. तुमचं सर्वांचं वर्ष सुखाचा जाओ अशी शुभकामना. आणि आज आरंभ केलेला आहे नामाचा. नाम थांबू नका आता, है की नाही? दुकानदारी सोडून नाम साधनाचा स्वीकार करा. कर्मकांडातून बाहेर पडा. नाम, दुकानदारी नाही याच्यामध्ये, है की नाही? सत्यनारायण करायचं असेल तर बी पैसे लागते, ब्राह्मण लागते, नारळ लागते, अगरबत्ती लागते, खारीक लागते, खोबरं लागते. काही लागणं ते बी लावते त्यानं, काही लागणं ते लावतेच त्यानं. आणि हरिनाम घ्यायला काय काय लागते? फक्त आणि फक्त तुमच्या आमच्या मनामध्ये एक आदर पाहिजे. आदरे. आणि आदर फुकट आहे ना, पैसे लागतात काय? आदर के साथ भगवान का नाम लेना. ना कोई पैसा लगता, ना रुपए लगते, ना कुछ लगता. पैसा न लागे, रुपया न लागे, पैसा न लागे, रुपया न लागे. ना लागे कवडे जवळे, ना लागे कवडे जवळे, ना लागे कवडे जवळे, ना लागे कवडे जवळे. पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कवडे जवळे, ना लागे कवडे जवळे. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरि नाम. मनवा खेती करो हरि नाम. मनवा खेती करो हरि नाम. पैसा न लगे, दमडी लागत नाही, रुपये लागत नाही. खेती करो हरि नाम की. सुंदर आहे जीवन. ज्याला आपलं जीवन उज्ज्वल बनवायचं असेल तर हेच साधन साधा. साधन हेच करा, नाम साधन. आणि त्याला पुढे सांगितलंय, राम कृष्ण गोविंद गोपाळा, तुमाय माऊली जीवीचा जिव्हाळा. सोपं नाम आहे,
सुलभ आणि सोपारे जागा मागिली अपहारे, शेवटची गोड तेची खरेगा रामकृष्ण वासुदेवा. सुलभ आहे, सोपा आहे, सर्वांना येते ना, नामस्मरण करता येते. तर नामस्मरणाचा अभ्यास करा, नामस्मरणाचा संकल्प करा, अनेक वाईट व्यसनांचा निषेध करा, असा संकल्प करून आज जायचं आहे. खूप सुंदर योग आलेला आहे. आणि मागे 4 रोज असं ते 2-3 रोजापासून चालू आहे की खूप मोठा पाऊस येणार आहे, खूप मोठं हे येणार आहे. आलं तर काय करणार आपण. मला वाटते तुम्हाला आम्हाला एक असा मोका दिलेला आहे वातावरणानं, आहे की नाही, इथं येण्याचा, भजन करण्याचा. पाऊस आला नाही का येईल कार्यक्रमापर्यंत, नाही ना. आला तर मग काय करणार आपण. आलं तरी ठीकच आहे, त्याचं बी स्वागत आहे. आपल्यापाशी स्वागत सगळ्याचंच आहे. हे ते बारके बारके किडे देखील यायलेत जवळ इथं. कशाचंही स्वागत करावंच लागतं. छोटे 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 स्वागत आहे सगळ्यांचं. या पाडव्याच्या दिवसापासून प्रतिपदा म्हणजे अमावास्या संपली. काय झाले? अमावास्या संपली म्हणून प्रतिपदा सुरू झाली. आपल्या जीवनातली अज्ञानाची अमावास्या संपली पाहिजे. अंधार संपला पाहिजे. अमावास्या संपली म्हणजे अंधार संपला आणि प्रकाशाची सुरुवात झाली. तमसो मा ज्योतिर्गमय, त्याचं नाव प्रतिपदा, पाडवा. आता आज कोणीकडे निघालो आपण? अंधारातून प्रकाशाकडे. ही आपली यात्रा आहे. माता भगिनींनो, चांगला आहे का झोपू नका कोणी. पाडव्याच्या दिवशी जर झोपलं तर मग वर्षभर झोपच येत राहते. अंधारातून प्रकाशाकडे आज सुरुवात झालेली आहे. आता पुन्हा अंधाराकडे जायचा प्रयत्न कोणीही करू नये, अंधाराकडे जाऊ नये. आता करिया तिमिराचा नाश, उदय होणी प्रकाश, तोडी आशा पाश, करीवास हृदय. आणि पाडव्याच्या दिवशी सुरुवात का केली? तर पाडव्याच्या दिवशी प्रतिपदा आहे, तर आजपासून चंद्र एक कोर निर्माण करून चालतो आणि दुसऱ्या दिवशी द्वितीयेचा चंद्र असतो, थोडा आणि थोडा मोठा होतो, दाबनासारखा. तिसऱ्या दिवशी अजून थोडा प्रकाश, अजून थोडा चंद्र, अजून थोडा, अजून थोडा, अजून थोडा. पदोपदी निजपदा गेलिये ओ. कोणी काही लावा, कोणी कसंही लावा, आपल्याला तिकडं जायचं आहे की नाही. पदोपदी निजपदा गेलिये ओ. पावला पावलानं वाढत वाढत जायचं आहे. बढ़त बढ़त बढ़ जाए, कदम से कदम बढ़ाते जाओ, खुशी के गीत गाते जाओ, गुनगुनाते रहो, स्वर सजाते रहो, जीवन संगीत है, गीत गाते रहो, बढ़ते जाओ. एक एक पाऊल प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी करीत 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 वाढत जा. वाढत जाणारा एक दिवस असं येते की त्याचं नाव आहे पौर्णिमा. पूर्णत्व आलं त्याला. आणि ज्या दिवशी पूर्णत्व येईल ना, आजपासून 9 दिवस जर गेला तर रामाची भेट होते. आणि तिथून न थांबता अजून पुढे गेला तर पुढे हनुमानजीची भेट होते. हनुमानजीच्या दिवशीच पौर्णिमा आहे, त्याचं नाव पूर्णत्व आहे. पूर्णतः, परिपूर्णता कोण आहे? हनुमान. हे आजपासून जायचं आहे कोणीकडं? राम
आणि तिथून पुढे हनुमान. हनुमान भेटला की आपल्या जीवनाची पूर्णता झाली, संपली. आता काही राहिलं नाही. तेने जगी सिद्धी जगी झाले पूर्ण काम. पूर्ण काम शब्दाचा अर्थ आहे हनुमानजीची भेट, हनुमत दर्शन. तुमचा तुम्ही अर्थ लावा, म्हणजे मला लावू द्या. पूर्ण शब्दाचा अर्थ पौर्णिमेपर्यंत जायचा, प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत जायचं. म्हणून आम्ही हनुमान चालिसाचा संकल्प केलेला आहे गावोगाव. कोणी करत नसेल तर आज संकल्प करा कि आज के बाद हर दिन हनुमान चालीसा हम करेंगे. संकल्प लेकर जाओ. म्हणून पूर्णत्वाला जायचं आहे. आणि एक सांगतो तुम्हाला जाता जाता, जसं जसं प्रतिपदेच्या दिवशी चंद्र जेवढा वाकडा आहे तेवढा द्वितीयेच्या दिवशी त्याचा वाकडेपणा कमी होते. तृतीयेच्या दिवशी पुन्हा चंद्र थोडासा मोठा होते, त्याच्यातला वाकडेपणा अजून कमी होते. जसं जसं त्याची भरती होत जाईल तसं तसं वाकडेपणा त्याचा कमी होत जाते आणि प्रकाश वाढत जाते. वाकडेपणा कमी होत, वाकडेपणा कमी होत. ज्या दिवशी पौर्णिमा येते त्या दिवशी वाकडत नावाचं काहीच राहत नाही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये अजून प्रतिपदेचा चंद्र बी नाही, अमावास्याच आहे. वाकडं राहिलं तरी बरं, वाकडं बी नाही, कोणतंच नाही. वाकडेपणा घालवायचा असेल तर पूर्णत्वाकडे जावं लागतं. माऊली सांगतात, का आलिंगिली पौर्णिमा उनीव सांडी चंद्रमा. त्याच्यात जे उणीव आहे ना, वाकडेपणा, का आलिंगिली पौर्णिमा उनीव सांडी चंद्रमा तैसे होय विरोत्तमा गुरुकृपा तया. तर कोण गुरु आहे? तर जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाही. त्याची आराधना केल्याशिवाय आपला वाकडेपणा जात नाही, पूर्णत्व प्राप्त होत नाही. म्हणून रामकृष्ण हरी गोविंद गोपाळ म्हणित 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 पूर्णत्वाकडे जा. पूर्ण जीवन होईल. नामस्मरणाशिवाय दुसरा सहारा नाही. हरे को हरिनाम जो हर गया, साधन करके संकल्प करके बहुत कुछ करके देखा लेकिन कुछ भी सिद्धि नहीं हुई, सफलता नहीं मिली. जो साधक हर गया, ऐसे हरने वाले को हरि का नाम है. हरे को हरिनाम. म्हणून अभंगाचं दुसरं चरण. राम कृष्ण गोविंद गोपाल. राम गोविंद
जाता जाता एक बार सर्वांनी भजन करायचं आहे. एक 2 मिनिट भजन करू आणि त्याच्यानंतर आपण आरती करणार आहोत. थोडंसं भजन करू. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम. सगळे म्हणायचे. सीता राम राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता राम 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 सीता सीता राम 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 सीता राम राम राम.
धन्यवाद. राम मंदिरांच्या प्रांगणामध्ये आपण राम भजन केलेलं आहे. पाडव्याच्या दिवशी हरिनाम स्मरण झालं, सर्वांच्या भेटीगाठी झाल्या, सर्व अनुकूल कार्यक्रम सिद्धीला गेला आणि खूप स्वागतपूर्वक आपलं सर्वांचं पुन्हा एक बार धन्यवाद करतो. साधुवाद आहे. दरवर्षाचा हा कार्यक्रम या ठिकाणावर राहीलच. सध्या काही सूचना आहेत, त्या सूचना आपल्या सर्वांनी ध्यानात